नागपूर हैदराबाद महामार्गावर गोवंश तस्करांचा डाव फसला. तस्करीचा पर्दाफाश. 65 बैल वाचले. 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. नागपूरहून हैदराबादकडे कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गोवंशाची तस्करी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली. वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर हैदराबाद महामार्गावर सोमवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी 2 ट्रकवर छापा टाकून 65 बैलांची सुखरूप सुटका करण्यात आली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर सिंधोडा येथील जय बजरंग बली धाब्यावर थांबवलेल्या 2 ट्रकची तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये गोवंश अत्यंत निर्दयपणे कोंडलेला होता. गुदमरल्याने एका बैलाचा मृत्यू झाला तर उर्वरित 65 बैलांना जीवदान मिळाले. सुटका करण्यात आलेल्या सर्व 65 बैलांना केळापूर येथील गोकुल गोरक्षण संस्था येथे सुरक्षितपणे हलविण्यात आले आहे. या कारवाईत 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शेख शहनवाज वय 31 वर्ष, शेख अरबाज 25 वर्ष, मो नसरुद्दीन वय 28 आणि मो हसन सन वय 26 वर्ष सर्व राहणार नागपूर या चौघांना अटक करण्यात आली आहे. हा गोवंश कामठी येथील वकार कुरेशी याचा असल्याचे समोर आले असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे आणि त्यांच्या पथकाने केली. स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज, स्थानिकांसाठी.